पार्सल व्यवस्था जे ॲपच्या बेसिसवर किंवा हॉटेलचा जे एम्प्लॉई आहे ते पार्सल व्यवस्था उपलब्ध करून देऊ शकतात. हा निर्णयसुद्धा झालेला आहे. रात्रीचे संचारवर जे निर्बंध आहे ते रात्री 11 पासून सकाळी 6 वाजेपर्यंत हा निर्बंध असणार आहे. यामध्ये अत्यंत एसेन्शियल ॲक्टिव्हिटी जसे न्यूजपेपरचं वितरण आहे, दूधचं वितरण आहे, मेडिसिनचं वितरण आहे, हा सोडून इतर कुठल्याही ॲक्टिव्हिटीसाठी बाहेर पडता येत नाही. जे मनपाचे जेवढे गार्डन्स आहेत ते सगळे गार्डन्स संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी ते बंद असणार आहे. फक्त सकाळी जे सिरियस वॉकर्स आहेत, वयस्कर लोक आहेत, त्यांच्यासाठी ते सुरू ठेवण्यात येणार आहे. याचा रिझन एकच आहे की युजली असा ट्रेंड आहे की सकाळी जे लोक फिरायला येतात ते जास्त आरोग्याच्या दृष्टीने किंवा सिरियस आहेत म्हणून ते लोक वॉकिंगसाठी येतात आणि दुपारची ॲक्टिव्हिटी मूलतः खेळण्यासाठी, लेजर ॲक्टिव्हिटीसाठी असते. म्हणून संध्याकाळच्या गार्डन्स क्लोज करण्याचा डिसिजन घेण्यात आला पुढील आदेश होईपर्यंत. लग्न समारंभ, साखरपुडा, धार्मिक कार्यक्रम, अंत्यसंस्कार, दशक्रियाविधी, 13वी, दफन हे कुठलेही ॲक्टिव्हिटीमध्ये कुठलेही यासारखे कार्यक्रमात 50पेक्षा जास्त लोक सहभागी होऊ शकत नाही. आणि प्रशासन अजून जास्त कडक भूमिका यामध्ये घेणार. जिथे जिथे हॉटेल्समध्ये किंवा मॅरेज हॉल्समध्ये 50ची संख्येचं उल्लंघन होणार आहे तिथे त्यांच्या विरुद्ध FIR करण्यापासून प्रिमायसिस सील करण्यापर्यंतची कारवाई करण्यात येणार आहे. मॉल्स, सिनेमा हॉल आणि सर्व मार्केट रात्री 10 वाजता कम्प्लिटली बंद होतील. अपार्ट फ्रॉम एसेन्शियल ॲक्टिव्हिटी म्हणजे वैद्यकीय सेवा सुविधा आणि औषधचे जे दुकान आहेत ते सोडून बाकी जे शॉप्स वगैरे आहेत ते 10 वाजता शार्प बंद होणार आहेत. रोड साईड जे फूड जॉईंट्स आहेत, रोड साईड ठेले आहेत, रोड साईड खाऊ गल्लीसारखी जे गोष्टी आहेत, कुठल्याही टपरीवर, कुठल्याही ठेलेवर, कुठल्याही शॉपवर जे रोड साईड आहे तिथे एका वेळी 5पेक्षा जास्त लोक उभे राहू शकत नाही. त्याच्यावर निर्बंध असणार आहे आणि महानगरपालिका आणि पोलीस डिपार्टमेंट या दोघांमार्फत त्यांच्या विरुद्ध सतत कारवाई सुरू राहणार आहे. प्रत्येक सोसायटीमध्ये जे क्लब हाऊसेस असतात ते सुद्धा सध्या घडीला पुढील आदेश होईपर्यंत आपण बंद ठेवण्याचा डिसिजन घेत आहोत. आणि जे MPSC UPSCचे कोचिंग सेंटर्स आहेत प्लस आपले लायब्ररीज आहेत ते मात्र 50% क्षमतेने, कारण परीक्षांची तारीख आता परत निश्चित झालेली आहे, आज राज्य सरकारने जाहीर केला आहे. सो जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सहभागी होणारे स्टुडंट्स आहेत त्यांना त्रास होऊ नये म्हणून MPSC UPSCचे कोचिंग्स आणि लायब्ररीज 50% क्षमताने आणि कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर याची खात्री केल्यानंतर ते सुरू राहतील. सो थोडक्यात फार काही म्हणजे एकंदरीत आपल्याला दिसत असेल की जे माननीय पालकमंत्री महोदय किंवा प्रशासनाचे जे काही प्रतिनिधी आहेत कोणाचीही भूमिका फार काही स्ट्रिक्ट लॉकडाऊन यासारखी नाही आहे. आणि एकंदरीत जे काही निर्बंध आहेत ते फार सायंटिफिकली डिसाईड करण्यात आलेले निर्बंध आहेत आणि विचारविमर्श करून हे निर्बंध निश्चित करण्यात आलेले आहेत. आणि यांचा हेतू एकच आहे की सध्या ज्या तीव्र गतीने रोगचा प्रसार होत आहे ती गती आटोक्यात आली पाहिजे. जी रात्री सुरू राहतात 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत त्या सुरू राहणार का त्यांनाही रिस्ट्रिक्शन्स आहेत जसं आपण हॉटेल्सला हां ऑफिस इस्टॅब्लिशमेंट जे आहे त्यांच्यावर कुठलाही निर्बंध नाही आहेत. फक्त ते मॉल्स आणि मार्केट, रेस्टॉरंट्स, होटल, बार याच्यावर आहे. क्लब हाऊस बताया मैंने. क्लब हाऊस जेवढी सोसायटीजचे आहे ते पुढील आदेश होईपर्यंत सर्व क्लब हाऊस बंद असतील. मास्क बदल का इशू मास्क के लिए आपने बताया था कि शायद 500 का जो अभी है उसका शायद 1000 तक भी करने का गुंजाइश है. मास्क में हम लोगों की तरफ से जो कार्रवाई है वो काफ़ी बड़े पैमाने पे चल रही है. अभी तक लगभग 27 करोड़ रुपए टोटल रिकवरी पुणे ज़िले में हो चुकी है. 6.5 लाख से ज़्यादा लोगों को दंडित किया जा चुका है. मैं एक चीज़ बस स्पष्ट करना चाहूँगा की मास्क विरुद्ध जे कारवाई आहे ते रेव्हेन्यू रिकव्हरीचा आपला काही तो मॉडेल नाही आहे. वी जस्ट वॉन्ट टू गिव अ मेसेज टू पीपल की कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर हा तुमच्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण घटक आहे कोविड से तुमचा बचाव करण्यासाठी. आणि आता जर मला आपल्याला मागील 10 दिवसाचं उदाहरण द्यायचं असेल तर मागील 10 दिवसात 30 लाखपेक्षा जास्त आपण दंडात्मक रक्कमही वसूल केला.
सो तूर्त आपण मास्क व्हायोलेटर्स यांच्यासाठी काही जे आर्थिक दंड आहे त्याची मर्यादा वाढवत नाही. गरज पडली तर फ्युचरमध्ये तो डिसिजन घेऊ. मात्र मास्कच्या व्हायोलेशन करणारे लोकांविरुद्ध जे कारवाई सध्या चालू आहे ते अजून कडक होईल. एफआईआर क्या करने वाले हैं किसी और के ऊपर जो वायलेशन करने वाले हैं, एफआईआर भी दर्ज होगा, इसके बारे में भी डिस्कशन हुआ है? नहीं, एफआईआर करने के बारे में कोई डिस्कशन नहीं हुआ है. इसमें अभी भी हम लोग मेनली अपील करने के लेवल पे ही हैं लोगों को कि द गुड सेंस शुड प्रिवेल. दंडात्मक कार्रवाई जो आर्थिक दंड की है वो है. सिनेमा हॉल थिएटर्स के ऑपरेशनल भी 50% कैपेसिटी है. वी हैवंट रिड्यूस्ड दैट. नो, दे वुड बी ऑपरेशनल. जो जैसे थे 50% कैपेसिटी में उतने ही रहेंगे. मात्र रात 10 बजे बंद हो जाएंगे वो. सर यू मेंशन 10 o'clock और बिफोर. also the positivity rate is highest you said. How much is the positivity rate? पॉझिटिव्हिटी रेट इज फ्लक्च्युएटिंग. डेली पॉझिटिव्हिटी रेट वेगवेगळा आहे. आय डिड नॉट मेन्शन दॅट पॉझिटिव्हिटी रेट इज हायेस्ट इन द स्टेट. आय सेड द ॲक्टिव्ह पेशंट्स आर हायेस्ट इन द स्टेट. पॉझिटिव्हिटी रेटप्रमाणे जर पाहिला तर राज्यात आपण इतर जे जिल्हे आणि कॉर्पोरेशन आहेत त्यांच्या तुलनेत 11वे क्रमांकवर आहोत. आणि मात्र हा क्रमांकसुद्धा फार काही म्हणजे व्हॉट टू से फार कमेंडेबल किंवा शोभनीय नाही आहे. बट सिन्स यू आस्क्ड अबाउट पॉझिटिव्हिटी रेट, सो वी आर ॲट नंबर 11 फ्रॉम टॉप. How much is it, sir? I mean, can you just 17%. सध्या जे पॉझिटिव्हिटी रेट साधारणतः आहे ते 17%चे दरम्यान आहे. आणि हायेस्ट पॉझिटिव्हिटी रेट विदर्भाचे काही जिल्ह्यांमध्ये आहे विच इज अराउंड 25-26%. Jumbo hospital decision was already taken that one jumbo hospital would be activated. COEPच्या जे आहे त्याच्या अनुषंगाने जे आम्हाला प्राथमिक कारवाई करणे अभिप्रेत होता ते कंप्लीट झालेली आहे. आणि यामध्ये IIT दिल्ली यांच्याकडून स्ट्रक्चरल ऑडिट आणि आपण उशिरा आले बहुतेक. मी सगळं सांगितलं. हां, रात्रीच्या जे रिस्ट्रिक्शन्स आहेत ते 11 पासून 6 वाजेपर्यंत आहेत. मात्र या दरम्यान जे एसेन्शियल ॲक्टिव्हिटीज आहेत ते परमिसिबल आहेत. PCMCमध्ये जम्बो हॉस्पिटलबद्दल स्थानिक प्रशासनाचा अभिप्राय असा आहे की त्यांच्याकडे ऑलरेडी मागील 2 महिन्यामध्ये 400 बेड्स वाढले आहेत. म्हणून त्यांना जम्बो फॅसिलिटीची तूर्त काही गरज वाटत नाही. तरीही तिथला जम्बो फॅसिलिटी काही डिसमेंटल करण्यात आलेला असा नाही आहे. त्याला आपण होल्डवर ठेवला आहे. COEPचे जे जम्बो फॅसिलिटी आहे त्याचा स्ट्रक्चरल आणि इलेक्ट्रिकल ऑडिट IIT दिल्ली यांच्यामार्फत करण्यात आलेला आहे. त्यांनी त्याला 3 महिने वापरसाठी फिट डिक्लेअर केला आहे. तसेच जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याच्याचे नेगोसिएशनही फायनल झालं आहे. आणि त्यांनी जे रेग्युलर कॉस्ट आहे त्याला जवळपास 1/3 आणून आणि सहमती दिली आहे चालवण्याची. या दरम्यान ऑपरेटर नियुक्त करण्याची कारवाई पॅरलली सुरू आहे. वैक्सीनेशन का आपने जो बताया सर, वैक्सीनेशन का जो आपने बताया कि 18 टू जो डॉक्टर सालुंके का रिकमेंडेशन हमको मोर वैक्सीन ये स्टॉक भी हम लोग पे करने वाले अभी प्रपोजिंग. देखिए यस, दैट इज the issue is that doctors or the health workers in Pune, they are of the opinion, and other stakeholders also, they are of the opinion that since Pune is the worst affected city, so for vaccination also Pune should get priority. आणि मग त्याच्यासाठी जर राष्ट्र पातळीवर धोरणामध्ये काही बदलची आवश्यकता असेल तर त्याच्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे. रिकमेंडेशन डॉक्टर्सची अशी आहे की दुसरी लाटचा प्रभाव जर कमी करायचा असेल किंवा त्याचं प्रमाण कमी करायचं असेल तर वॅक्सिनेशन हा जे आहे ते सर्वोत्तम पर्याय आहे, सर्वोत्तम उपाय आहे याच्यासाठी. आणि म्हणून त्यांची शिफारिश अशी आहे की 18 वर्षापेक्षा जास्तीचे जे लोक आहेत त्यांना विशेषतः पुण्यामध्ये सरसकट जर वॅक्सिन देण्याचा धोरणात्मक निर्णय झाला तर निश्चितरित्या त्याचा सकारात्मक परिणाम पुण्यामध्ये ॲक्टिव्ह केसेसची संख्या कमी करण्यावर, पुण्याची CFR कमी करण्यावर आणि तसेच पुण्याची पॉझिटिव्हिटी रेट कमी करण्यावर होईल. सर, पुण्यासाठी नवीन निर्बंध काय असतील जर तुम्ही सांगितलं? नवीन निर्बंध फारसे काही नाही आहेत. आज पालकमंत्री महोदयाने सगळी गोष्टीचा डिटेल आढावा घेतला आणि जे निर्णय घेण्यात आलेले आहेत मी याच्या आधी आपल्याला वाचून दाखवला. फटाफट पुन्हा एकदा आपल्याला सांगतो. शाळा, कॉलेजेस आणि स्कूल्स 31 मार्चपर्यंत बंद असतील. मात्र 10वी आणि 12वीचे जे स्टुडंट्स आहेत
त्यांना त्रास होऊ नये म्हणून त्यांना रिलॅक्सेशन यामध्ये असणार आहेत. रात्री 11 वाजलेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे आणि एसेन्शियल ॲक्टिव्हिटीसाठी जे लोक बाहेर पडतात त्यांच्यावर निर्बंध असणार नाही. जसे न्यूजपेपरचे वेंडर्स आहेत, दूधचे वेंडर्स आहेत, मेडिसिनवाले लोक आहेत. रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स हे रात्री 10 वाजता बंद होतील. मात्र 10 वाजेपर्यंत जेव्हा ते कार्यरत असतात तेव्हासुद्धा ते 50% क्षमतेनेच ग्राहकांना सेवा देऊ शकतात. प्रत्येक रेस्टॉरंट आणि बार याच्यासाठी हा मॅन्डेटरी असणार आहे की त्यांनी हॉटेलच्या बाहेर एक तक्ता लावायचा आणि त्यामध्ये एकूण आसन क्षमता आणि त्यापैकी ऑक्युपाईड आसनांची संख्या हे डायनॅमिक पद्धतीने ते त्याच्यावर रिफ्लेक्ट करतील. रात्री 10 नंतर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सला होम डिलिव्हरीसाठी एक तासाभराची मुभा राहणार. 10 ते 11 होम डिलिव्हरी अलाऊ असणार आहे. मात्र त्या दरम्यान रेस्टॉरंटमध्ये बसून जेवण करता येत नाही. मॅरेजेस तसेच जे धार्मिक कार्यक्रम असतात तसेच जे अंत्यविधीशी संबंधित सगळे कार्यक्रम आहेत, दहन कार्यक्रम, दफन कार्यक्रम, दशक्रियाविधी, या कुठल्याही कार्यक्रमात 50पेक्षा जास्त लोक हे सहभागी होऊ शकत नाही. आणि मॅरेजेस आणि इतर इव्हेंटसाठी जेव्हा पोलिसांची परवानगी लागेल तेव्हा जे जागा ओनर आहे त्यांच्यावर जे जबाबदेही देण्यात आलेली त्याला अजून कडक करण्यात येईल. यामध्ये जर व्हायलेशन झाले तर व्हायलेटर्स यांच्याविरुद्ध FIR करणे आणि तसेच जागा मालकांची जागा सील करणे, त्यांचा लायसन्स रद्द करणे इतपत कारवाई करण्यात येईल. मॉल्स आणि सिनेमा हॉल आणि तसेच जे नॉन इसेन्शियल मार्केट आहे हा सगळा रात्री 10 वाजता बंद होईल. सोसायटीज जे आहेत खाजगी त्यामधले जे क्लब हाऊसेस आहेत ते सुद्धा पुढील आदेश होईपर्यंत बंद असणार आहेत. आणि मात्र आता MPSCची परीक्षा असल्यामुळे MPSC आणि UPSCचे जे कोचिंग सेंटर्स आहेत आणि तसेच लायब्ररीज आहेत ते 50% क्षमतेने कार्यरत राहू शकतात. सर, अनेक कार्यक्रम होताना दिसतात ज्या ठिकाणी गर्दी होते, स्पेशली पॉलिटिकल इव्हेंट्स असतील किंवा आंदोलन असतील आणि तिथे कुठल्याही पद्धतीने नॉर्म फॉलो नाही केले तरी सुद्धा कारवाई होताना दिसत नाही. कारवाई मोठ्या प्रमाणावर होत आहे पोलिसांमार्फतही. आणि थोडासा हे विषय सगळे संवेदनशील असतात. एखादा मॅरेज फंक्शनमध्ये पोलिसांची एंट्री पोलिसांनाही तो थोडासा एम्बॅरेसिंग वाटते, जे आयोजक आहेत त्यांनाही वाईट वाटते. परंतु आज पालकमंत्री महोदयाने स्पष्ट सूचना दिली आहे की यासारखे जे परवानगी घेऊन जे काही कार्यक्रम होतात त्यामध्ये कुठलाही नियमभंग होत असेल तर अत्यंत कडक भूमिका घेऊन त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करायची आहे. सर, परत एकदा रिपीट फक्त शाळा 31 मार्चपर्यंत 31 पर्यंत. येस शाळा, कॉलेजेस, स्कूल, विद्यालय सगळी गोष्टी. सर, रात्री 10 वाजता आज रात्रीपासून लगेच सुरू करणार? होय, आज रात्रीपासून सुरू करणार. सर, हॉटेल्सचं लिमिट 50 पर्यंत. हॉटेल्सचा लिमिट पुन्हा एकदा सांगतो. हॉटेल्स जे आहे ते रात्री 10 वाजेपर्यंत कार्यरत असू शकतात. मात्र 10 वाजेपर्यंत सुद्धा ते फक्त 50% क्षमतानेच कार्यरत असू शकतात. 10 ते 11 एक तासाभरासाठी ॲपची मदतीने किंवा हॉटेलच्या स्टाफची मदतीने ते होम डिलिव्हरी करू शकतात पार्सलच्या, फूड पार्सलच्या. बट व्हॉट अबाउट पॉलिटिकल अँड सोशल गॅदरिंग्स, त्यांच्यासाठी काही लिमिट आपण ठरवली का? येस, जेव्हा आपण सामाजिक म्हणतो त्यामध्ये लग्न, साखरपुडा, डेथचे रिलेटेड रिच्युअल्स किंवा सोशल गॅदरिंग किंवा पॉलिटिकल गॅदरिंग हे सगळी गोष्टी आहेत. तर कुठल्याही प्रकारची गॅदरिंगसाठी 50ची मर्यादा असणार आहे. तुम्ही सांगितलं होतं, तुम्ही सांगितलं दुसऱ्या दिवशी एका खासदाराच्या मुलाचं लग्न झालं तर प्रचंड गर्दी झाली आणि त्याच्यानंतर काय झालं? काय झालं? गुन्हा दाखल झाला पण तो पुढे काहीच होत नाही. नाही, ऐकून घ्या. म्हणूनच आपली आवश्यकता आहे की कारण काय आहे की हा लोकांना आम्ही अपील करत आहोत. पुढच्या दिवशी लग्नात उल्लंघन झाला, पोलिसांनी त्याच्यानंतर त्यांच्या हातात जे आहे ते केला, अर्थात FIR गुन्हा दाखल केला, राईट. सो म्हणूनच आम्ही वारंवार अपील करत आहे की कोरोना जे प्रतिबंधक उपाययोजना आहे याचा सर्वात महत्त्वपूर्ण कणा आहे कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर. ही सगळे जे प्रतिबंध आहे याचा हेतू फक्त आणि फक्त याची खात्री करणे आहे की कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर झाला पाहिजे. आणि जेव्हा रेस्टॉरंटमध्ये लोक बसतात 2 तास 3 तास गप्पा गोष्टी करत असतात तो दॅट बिहेवियर इज नॉट कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर. सो असा हे सांगण्याच्या तात्पर्य वारंवार हे सारखा जे पालकमंत्री महोदय मीटिंग घेतात किंवा जनतेला पोहोचण्याचा प्रयत्न करतात त्याचा हेतू एकच आहे की जनतेमध्ये या गोष्टीबद्दल जागृती आली पाहिजे आणि स्वतःची जबाबदारी घेतली पाहिजे. उद्योग आणि सार्वजनिक वाहतुकीबाबत काय?
सार्वजनिक वाहतुकीवर जे सध्या जे नियंत्रण होता, निर्बंध होता, अर्थात ते 50% क्षमतेने चालू होते तेवढाच आहे. सर, जे रिस्ट्रिक्शन्स असणार आहेत आत्ताच्या तुमच्या मधल्या काळामध्ये पोलीस कॉन्स्टेबल दिसत होते, लोकांवरती सोडून दिले नव्हतं, यावेळेस ते काय बदलणार नाही रात्रीच्या मूव्हमेंट्स आणि याच्या बाबतीत? निश्चितरित्या पोलीस सक्रिय भूमिका यामध्ये घेणार आहेत. आज दोन्ही पोलीस आयुक्त होते, IG होते, लोकल SP होते आणि त्यांना पालकमंत्री महोदयाने स्पष्ट सूचना दिली आहे की पोलिसांचा प्रेझेन्स वाढला पाहिजे. सर, आपण गार्डन सकाळी सुरू ठेवणार आहोत आणि संध्याकाळी बंद ठेवणार आहोत, तर याच्या पाठीमागचं कारण काय? आप बताएंगे. गार्डन्स सकाळच्या सत्रात सुरू राहतील, पण संध्याकाळी हे गार्डन्स बंद राहणार आहेत. संध्याकाळी हे गार्डन्स बंद राहणार आहे. सकाळच्या सत्रामध्ये हे गार्डन सुरू राहतील. याच्यामध्ये उद्देश एवढाच आहे की जे मॉर्निंग वॉकर्स आहेत आणि जे सकाळी जे व्यायाम करतात, बरेचदा असं दिसण्यात येतं की संध्याकाळी मोस्ट ऑफ द ॲक्टिव्हिटीज जे गार्डनला असतात ते स्पोर्ट्स रिलेटेड असतात किंवा मुले खेळतात किंवा अशा प्रकारची असतात. पण जे सकाळचे मॉर्निंग वॉकर्स आहेत, सकाळी 6ला 7ला ते व्यायामाच्या दृष्टीने येतात, त्यासाठी सकाळी गार्डन सुरू राहतील, पण संध्याकाळी गार्डन्स बंद राहणार आहेत. सर, वॅक्सिनेशनसाठी सुद्धा डिमांड वाढते आहे. जेवढं केसेस वाढत आहेत तर वॅक्सिनेशनही वाढवलं जावं, सर्वसामान्यांना खुलं केलं जावं अशी मागणी पुढे येते आणि पुण्यातनं खास करून आग्रही येत नको त्याच्यासाठी. त्याबाबतीत काय विचार करतो? वॅक्सिनेशनबद्दल खूप डिटेल विचार झालेला आहे आणि जसा मी ऑलरेडी सांगितलं आपल्याला की एक आकडाच मांडण्यात आला आहे की 18 वर्षपेक्षा जास्त वयाचे पुणेसारखी सिटीमध्ये जिथे पॉझिटिव्हिटीचं प्रमाण जास्त आहे, जिथे ॲक्टिव्ह केसेसची संख्या जास्त आहे, जर एक अपवादात्मक धोरण तयार होऊ शकला आणि आम्हाला मुभा मिळाली तर निश्चितरित्या परिस्थिती कंट्रोलमध्ये आणण्यामध्ये आपल्याला रिलीफ मिळेल. वॅक्सिनेशनचं प्रमाण वाढलं आहे. 16 जानेवारीला पुण्यामध्ये एकूण 31 वॅक्सिन सेंटर्स होते, जे आता 10 मार्चला लेस दॅन 2 मंथ्समध्ये ते 7 पटने वाढून 208 सेंटर्स सध्या झालेले आहेत. आपला हेल्थ वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स यामध्ये जे वॅक्सिनेशन आहे ते बऱ्यापैकी झालेलं आहे आणि जिल्ह्यामध्ये साधारणतः 23,500 ते 24,000 लोकांना प्रतिदिवस आपण सध्या वॅक्सिन देत आहोत. आम्ही आज माननीय पालकमंत्री महोदय यांच्यासमोर हा विषय मांडला आहे की जर आम्हाला मुबलक वॅक्सिन साठा उपलब्ध झाला आणि तसेच आम्हाला सेंटर्सची संख्या वाढवण्याची परवानगी मिळाली तर हे 22,000-23,000 जे प्रतिदिवस वॅक्सिनेशन होतात त्याला आम्ही किमान 1 लाख वॅक्सिनेशन प्रतिदिवसपर्यंत घेऊन जाऊ शकतो. याच्या अनुषंगाने पालकमंत्री महोदयांनी सूचना ही दिली आहे की प्रशासनामार्फत ही सुद्धा विनंती झाली पाहिजे भारत सरकारला पुण्याची विशेष परिस्थिती पाहून पुणेबद्दल विशेष निर्णय घेण्याबद्दल आणि तसेच दोन्ही खासदार जे आज उपस्थित होते माननीय गिरीश बापट साहेब आणि मावळ भागाचे माननीय खासदार श्री बारणे साहेब त्यांनासुद्धा पालकमंत्री महोदयाने विनंती केली की त्यांच्यामार्फत भारत सरकारची पातळीवर या विषयाबद्दल पाठपुरावा झाला पाहिजे. सर, जिम जे आहेत त्या आता जे रिस्ट्रिक्शन्स आहेत त्यानुसारच चालू राहतील किंवा स्पोर्ट्स होय. त्याच्यामध्ये काय बदल? सर, पण सकाळच्या वेळात गार्डनच्या वेळा सेम राहतील ना? सेम राहतील, आता ज्या सेम. त्या काही कमी केलेल्या नाहीयेत आपण. सर, आपण दुसरा काही सिरो सर्वे प्लॅन करतोय का नाउ दॅट व्हॅक्सिनेशन हॅज बीन गोइंग ऑन? नाही, नॉट ॲट ऑल. सिरो सर्वे इमिडिएटली काय आहे की फेज 1मध्ये जेव्हा आपण होतो तर 3 सिरो सर्वे आपले झाले होते आणि एकंदरीत जे चित्र आहे तो स्पष्ट झाला. आपला सिरो प्रिव्हेलन्स किती आहे, तसेच आपला हर्ड इम्युनिटीच्या दृष्टीने आपण किती पुढे गेलो आहोत. जवळपास विषय आज स्पष्ट आहेत. जे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने विश्लेषण दिला त्यातून खूप स्पष्ट दिसते की ऑगस्ट-सप्टेंबरच्या महिन्यामध्ये पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे ज्या वॉर्ड्समध्ये केसेसचा प्रमाण जास्त होता त्या वॉर्ड्समध्ये सध्या केसेसचं प्रमाण कमी आहे आणि ज्या वॉर्ड्समध्ये केसेसचं प्रमाण कमी होता तिथे केसेसची संख्या वाढली आहे. सो सिरो सर्वेलन्सतून जे बेसिक गोष्टी आपल्याला कळते ती एवढीच आहे की हर्ड इम्युनिटी येईपर्यंत इन्फेक्शनचे चान्सेस असतात आणि जर इन्फेक्शन प्रिव्हेंट करायचं असेल तर परत गोष्टी तीच येते की कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर करायचाच आहे. सोशल डिस्टन्सिंगचा पालन करणे, हँड सॅनिटाईज करणे किंवा हात धुणे आणि गर्दी टाळणे, ही गोष्टी जर आपण केली तर निश्चितरित्या याच्यातून आपल्याला मार्ग निघू सकते. होम आइसोलेशन के लिए क्या ये होगा? होम आइसोलेशन के बारे में आज काफ़ी डिटेल डिस्कशन हुआ है. 2 या विषयाबद्दल निर्णय झालेले आहेत. एक की इन्स्टिट्यूशनल आयसोलेशन याची संख्या वाढवली पाहिजे, जे वाढतही आहे सध्या, आणि त्याचे व्यतिरिक्त जे होम आयसोलेशनमध्ये लोक आहेत
त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारच्या उल्लंघन होणार नाही याच्यासाठी दोन गोष्टीची व्यवस्था, दोन गोष्टीची खात्री करण्याची सूचना मिळाली आहे आम्हाला. एक की सोसायटीज आणि जे रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन आहे त्यांना यामध्ये इन्व्हॉल्व करणे आणि त्यांना जबाबदेही देणे, आणि दुसरा की दोन्ही कॉर्पोरेशन किंवा प्रशासनामार्फत होम आयसोलेटेड जे लोक आहेत त्यांच्यासाठी काउन्सिलिंगची आणि हँड होल्डिंग सपोर्टची सतत व्यवस्था करणे, जे आपण फेज 1 मध्ये ऑलरेडी केला होता. आपले वॉर रूमतून आणि आपल्या स्मार्ट सिटीचे कंट्रोल रूमतून आपण सतत त्यांना कॉल करायचा, कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरबद्दल त्यांना अपील करायची, आणि तसेच त्यांची जे मेडिकल कंडिशन आहे त्याच्यावरही आपण तेव्हा एक सूक्ष्म तेव्हा आपण एक नियंत्रण ठेवत होतो. ती सगळी गोष्टी पुन्हा सुरू करायची आहे. टेस्टिंग का भी 15,000 हो गया है, प्लस 15,000 का इसका भी हम लोग और बढ़ाने का आपने कुछ टेस्टिंग देखिए सीधे डिपेंड करता है कि पॉजिटिव कितना है और हमारी क्षमता कितनी है इस चीज़ पे. 4,000 से बढ़ के हम 15,000 क्रॉस कर गए हैं विद इन स्पैन ऑफ फ्यू डेज. लॉजिकल कारण उसका ये है कि हमारी पॉजिटिविटी भी बढ़ के लगभग कल इट हैज़ रीच टू द हायेस्ट रिकॉर्ड टिल डेट इन 2021 आणि 28 पर्यंत आपण पोहोचलो आहे. सो निश्चितरित्या टेस्टिंग ला पॉझिटिव्हिटीच्या प्रमाण पाहता टेस्टिंगला रेग्युलेट करणे याच्याबद्दल आज चर्चा झाली आहे. ससून मेडिकल कॉलेज त्यांची क्षमता वाढवणे, त्यांना अतिरिक्त निधी उपलब्ध करून देणे ज्यांच्यामुळे त्यांच्याकडे किमान 700 to 1,000 टेस्ट्स पर डे ही क्षमता त्यांची वाढणार आहे. याचे व्यतिरिक्त नॅशनल एड रिसर्च इन्स्टिट्यूट आणि आयसर सारखी संस्था ज्यांच्याकडे टेस्टिंग बंद आहे सध्या, त्यांना पुन्हा ऑनबोर्ड घेणे आणि तिथे टेस्टिंग सुरू करणे याच्याबद्दलही सूचना आम्हाला मिळालेली आहे. बता दिया जम्बो कोविड सेंटर. COEP का जो जम्बो कोविड सेंटर है वो हमें शुरू करना है आवश्यकता के अनुरूप. उसके लिए हमें तैयारी करके रखनी है. IIT दिल्ली ने हमें जम्बो कोविड सेंटर का स्ट्रक्चरल ऑडिट करके और इलेक्ट्रिकल ऑडिट करके हमें पॉजिटिव रिपोर्ट दे दी है. उसके अलावा जो कॉन्ट्रैक्टर हैं उनसे नेगोशिएशन भी हो गया है और जो उनका रेगुलर रेट पिछले साल का था उसको उन्होंने नो प्रॉफिट नो लॉस के बेसिस पे 1/3 पे वो लेके आ गए हैं. 2/3 वो डिस्काउंट दे रहे हैं उसमें. अब थर्ड चीज़ है कि उसको चलाने के लिए ऑपरेटर नियुक्त करना, उसकी पैरेलल प्रोसेस हमने शुरू करवा दी है. सर इतर हॉस्पिटल प्रायव्हेट हॉस्पिटल्सच्या बाबतीमध्ये काय केलं जाणार आहे? कारण काही हॉस्पिटल्समध्ये अजूनही जे कोविडसाठीचे बेड आहेत ते उपलब्ध करून दिले जाते किंवा पेशंटला घेतलं जात नाही याची तक्रार आहे, तर काहीवर लोड वाढतो. याचा रिझन असा आहे की आपल्याला जे 2-2.5 महिने मागील होते ते खूप लीन पिरियड होते कोविडच्या दृष्टीने. कोविडचे केसेस कमी झाले होते आणि जे इलेक्टिव्ह सर्जरी होती त्याचे पेशंट बरेच महिनेपासून ते रिकामे बसले होते, म्हणून नॉन कोविड पेशंटचा लोड खूप वाढला आहे हॉस्पिटल्सवर. मनपा आयुक्तांमार्फत सतत ते जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत त्यांना ऑनबोर्ड घेणे, त्यांच्याशी MOU करणे याची कारवाई सुरू झालेली आहे. आणि तूर्त जे सध्या परिस्थिती आहे त्यामध्ये निश्चितरित्या बेड्सची कुठेही कमतरता नाही आहे. प्रायव्हेट हॉस्पिटल्स यांच्यासोबत माझी जेवढे डिस्कशन आणि झूम कॉल झाली आहे सर्वांनी सहमती दर्शवली आहे की आवश्यकतेप्रमाणे ते निश्चितरित्या इन्व्हॉल्व होतील या कार्यक्रमात, कोविड प्रतिबंधक कार्यक्रमात. राज्य सरकारने त्यांच्या जे रेटच्या संबंधित GR होता आणि बेड्सचे आरक्षणाचे संबंधित GR होता ज्याची मुदत 28 फेब्रुवारीला संपली होती, तो पुन्हा आता राज्य सरकारने 3 महिन्यासाठी तो लागू केला आहे. सो पुणेमध्ये असं वाटत नाही की प्रायव्हेट हॉस्पिटलचं सहकार्य आम्हाला मिळणार नाही. प्रायव्हेट हॉस्पिटल्स दे नो देअर रिस्पॉन्सिबिलिटी अँड आय एम क्वाईट शुअर दॅट दे आर गोइंग टू जॉईन हँड्स. पुणे मनपाचे काही कर्मचारी कोविडमध्ये एक्सपायर झाले, त्यांच्या वारसांना काय मदत मिळाली नाही असं काही प्रस्ताव? जवळपास 48 कर्मचारी असे आहेत ज्याने कोरोनामध्ये त्यांची डेथ झाली. ते सगळ्याबद्दलचे जे प्रस्ताव आहेत ते पूर्णपणे तयार आहेत आणि लवकरच त्यांना मदत वाटप करण्यात येईल. काही फक्त 25 लोकांची लिस्ट पाठवली होती असं अप्रूव्हल नाही आहे जीजीचं अजून आणि त्याच्याकडे त्याच्यामध्ये कसं आहे की जे ऑक्टोबरपर्यंत त्यांची डेथ झाली होती ते 25 लोक होते. त्यानंतरचा प्रस्ताव पण तयार करण्यात आलेला आहे आणि त्याच्या पण सुद्धा अप्रूव्हल घेऊन त्यांना मदत वाटप करण्यात येईल. सर PMTच्या संदर्भात निर्णय स्टँडिंग उभा राहून कोणी जायचं नाही, मात्र आता पण बऱ्याचशा PMTवर गर्दी मोठ्या प्रमाणात दिसते. PMTला आधी सूचना दिलेली आहे की उभे राहून प्रवास करण्यात मनाई करण्यात आलेली आहे. असं असेल तर परत त्यांना सूचना देऊ आणि असे प्रवास जे करतात उभे राहून त्यांना थांबवू. सध्या आंतरजिल्हा प्रवास बंदीचा काही विचार नाही, बिलकुल नाही. कन्सिडरिंग विदर्भात बिलकुल नाही. तर जिल्हा
प्रवास निर्बंधित करण्यावर कुठल्याही प्रकारची चर्चा नाही झाली किंवा तो विचाराधीनही नाही आहे. मी पुन्हा सांगेन की आपल्यापैकीसुद्धा जवळपास 100% लोक मागील वर्षभरापासून कोविडच्या एरियामध्ये कंटेनमेंट झोनमध्ये हॉस्पिटल्समध्ये फिरत आहेत जी आणि मेजॉरिटी लोक सुरक्षित आहेत. कोविड झाला नाही कारण आपण मास्क घालतात, आपण जे कोविड अनुरूप वागणूक आहे त्याचं पालन करतात. तर परिस्थिती कशी असेल आपल्या हातात निश्चितरित्या ही गोष्टी आहे की जोपर्यंत सर्वांना वॅक्सिन मिळत नाही किंवा जोपर्यंत व्हायरसची स्ट्रेंथ कमी होत नाही तोपर्यंत कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर याची खात्री करून आम्ही सुरक्षित राहू शकतो. सर्वांना धन्यवाद. महाराष्ट्रातील नंबर 1 न्यूज वेबसाईट tv9marathi.com 11.9 मिलियन युजर्ससह पहिल्या क्रमांकाची मोहोर. बातमी महाराष्ट्राच्या हिताची, बातमी तुमच्या काळजीची. प्रत्येक बातमी सुपरफास्ट, प्रत्येक बातमीचे पैलू वेगवान, तथ्यांवर आधारित बातम्यांचं रोखठोक विश्लेषण. लॉग ऑन करा मराठीतील नंबर 1 न्यूज वेबसाईट tv9marathi.com.